चला पुढचा प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक पेयर ऑफ डाइस इज थ्रोन 4 टाइम्स. पेयर ऑफ डाइस है ये बेटा. एक पेयर ऑफ डाइस इज थ्रोन 4 टाइम्स. If getting a doublet is considered a success, let X denotes number of doublet. Find the probability of 2 success. Getting a doublet is considered as a success. Getting a doublet is considered as बघा 2 डाय थ्रो केल्या जात आहेत आणि किती वेळेस थ्रो केल्या जातात रे 4 टाइम्स. पेयर ऑफ डाइस इज थ्रोन 4 टाइम्स. डबलेट म्हणजे काय तर 2 डाय थ्रो केल्यानंतर 1,1 भेटणार म्हणजे दोन्ही डायवर सेम भेटणार. मग 1,1 भेटू शकेल, 2,2 भेटू शकेल, 3,3 भेटू शकेल, असं 4,4, 5,5 आणि 6,6 याला म्हणतात डबलेट. मग किती थ्रो केल्या जात आहेत रे, किती वेळेस थ्रो केल्या जात आहेत 4 वेळेस. म्हणजे 4 ट्रायल झाले म्हणजे n किती झाला इथं n = 4 झाला आणि x will take values 1 पासून 6 पर्यंत 0 1 2 फक्त. काय म्हटलेले त्यांनी getting a doublet is considered as 6. number of doublets x म्हणजे काय नंबर ऑफ डबलेट्स किती येऊ शकतात रे डबलेट 4. 2 डाय थ्रो केल्याच्या नंतर एक बघा किती डबलेट्स येऊ शकतात. हे एक लक्षात हे बघा तुम्ही 4 ट्रायल करताय 4 वेळेस फेकताय पण एक वेळ 2 डाय फेकल्याच्या नंतर किती डबलेट येऊ शकतात त्याचा विचार करायचा आहे तुम्हाला. 6 कसे येतील 1 1 2 2 3 1 ते 1 बी येणार नाही. 1 ते 1 बी येणार नाही. 1 1 2 2 3 3 असे 6 येतील फक्त. आणि एक कोणी 2 डाय फेकल्यावर 2 डाय फेकला तसं पण 6 येते 6 येतील. 0 0 येणार नाही 1 1 6 6 नाही 0 पण येईल. 0 कसं आहे अरे 3 4 आलं तर ते नाही तसं येणार. नाही फक्त डबलेट आपण 6 येतो. 7 येते तसं. बघा क्वेश्चन वाचा. ए पेयर ऑफ डाइस इज थ्रोन 4 टाइम्स. 4 वेळेस डायची पेयर फेकली जाते म्हणजे नंबर ऑफ ट्रायल झाले 4 बरोबर आहे. आणि एक वेळ ज्यावेळेस तुम्ही फेकताय 2 डाइस बरोबर आहे. हां मग पुढे काय म्हणताय ते बघा. इफ गेटिंग अ डबलेट इज कन्सिडर्ड अ सक्सेस फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस. 2 सक्सेसेस भेटण्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड आउट करायची. सक्सेस कशाला म्हटलेले रे गेटिंग अ डबलेट भेटण्याला सक्सेस म्हटलेलं आहे बरोबर आहे. मग तुम्ही 2 आता एक ट्रायल घेऊया आपण. एक ट्रायल तुम्ही 4 ट्रायल घेतात ना कशा 4 ट्रायल घेताय 2 डाइस फेकण्याचे मग एकदाच फेकला आपण. एकदा ज्यावेळेस एक डाय तुम्ही फेकताल त्यावेळेस होऊ शकतं तुमच्याजवळ 2च आउटपुट आहे. एक तर डबलेट येईल नाही तर नाही येणार. मग नाही येणारे केसेस किती आहेत रे. एक तर डबलेट नाही येणार म्हणजे 0 बरोबर आहे. नाही तर डबलेट येईल बरोबर आहे. पण नाही येणाऱ्या केसेस मध्ये कोण येणार आहे 1,2 1,3 1,4 वगैरे वगैरे अशा केसेस 30 केसेस आणि डबलेट येण्याची केस डबलेट येण्याची 6 नाही येण्याची नाही 6 कशी येते 6 च्या आपण 0 कसं काउंट करणार आहे आपलं हे. हां 0 वर कन्फ्युजन आहे फक्त आपलं. 0 वर का बरं कन्फ्युजन आहे. तुम्ही 2 डाय फेकले आलंच नाही डबलेट ते 0 कसं म्हणता येईल नाही आले पण डबलेट. काढलं जाऊ शकतो. अरे x काय असतं x तुमचं रँडम व्हेरिएबल आहे जे कोणत्या व्हॅल्यूज घेते डबलेट येण्याचे.
लक्षात येते का? तुमच्या एका ट्रायल मध्ये तुम्हाला फक्त 0 आणि 1 हेच तुमचे x चे व्हॅल्यूज असतील ना. हा. कारण दोन तुम्ही डाय फेकले. आता मी फेकला 2 डाय, हम्म. तर मला एक तर 1 1 भेटेल, म्हणजे एकच भेटेल ना डबलेट. हा. लक्षात येते का? नाही तर 2 2 समजा एक एक नाही भेटलं, मी डाय परत फेकला, मला काय भेटेल? 2 2, पण एकच भेटेल ना डबलेट. 0 आणि 1. 0 आणि 1. x काय असतं? x रँडम व्हेरिएबल असतं. हम्म. जे व्हॅल्यू घेते म्हणजे रिअल नंबर. लक्षात येते का? हो. कळतंय का? मग x व्हॅल्यू फक्त घेऊ शकते 0 आणि 1च, 2 बी नाही घेणार. पण आपण किती वेळेस थ्रो करतोय? 4 वेळेस थ्रो करतोय. आणि मग त्यांनी विचारले व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस. 2 सक्सेसेस भेटतील. 4 ट्रायल मध्ये 2 डबलेट येऊ शकतात ना. 3 बी येऊ शकते, 4 बी येऊ शकते. कळतंय का? हो. लक्षात येते का? हो. मग x काय आहे? नंबर ऑफ डबलेट्स आहे. ठीक आहे. आता 4 ट्रायल करत असल्यामुळे तुम्हाला डबलेट्स किती भेटू शकते? त्या 4 ट्रायल करत असल्यामुळं तुम्हाला 4 चे 4 सक्सेस भेटू शकतात ना. 4ही वेळेस तुम्हाला डबलेट भेटेल. हम्म. लक्षात येते का? ऍक्च्युली तुम्हाला हे लिहायची गरज नाहीये. हे एका ट्रायलचं x होतं. 4 ट्रायल मध्ये तुम्हाला किती भेटणार आहे? 4 चे 4 भेटू शकतात किंवा एक बी नाही भेटणार. सगळ्यामध्ये वेगवेगळं येईल. लक्षात येते का? मग तुमचा x काय झाला? 0 1 2 3 4. एका ट्रायल साठी 0 1 आणि 4 ट्रायल साठी 4. 0 बाकी 4. 0 पासून 4 पर्यंत. मग आता x फॉलोज, आपण कसं लिहितो? x फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर्स n आणि p. इथे n काय आहे रे? 4 आणि p काय आहे? p काय आहे? चला, p इज द प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. किती येईल सक्सेसची प्रोबॅबिलिटी? म्हणजे डबलेट भेटण्याची प्रोबॅबिलिटी किती रे? हो. 700. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही प्रोबॅबिलिटी काढत असताना एका ट्रायलचा विचार करता. तुम्ही एकदा 2 डाय फेकले, 1/6 बरोबर आहे. तुम्हाला डबलेट भेटणे, टोटल डबलेट्स किती येतात रे? 6. म्हणजे तुम्हाला जर 2 डाय थ्रो केले असेल, तुम्हाला डबलेट पाहिजे असेल तर कशातून यावं लागेल? त्याला त्या 6 मधून यावं लागेल. आणि टोटल किती आहे? 36. म्हणजे 6/36 काय झालं तुमचं? 1/6. नंबर ऑफ सक्सेस म्हणजे डबलेट येण्याची प्रोबॅबिलिटी ज्यावेळेस तुम्ही 2 डाय थ्रो करणार. आणि क्यू काय झालं रे? 1 - 1/6 दॅट इज 5/6. हे लक्षात. हम्म. मग झालं. मग इथं आता लिहूया therefore x follows binomial distribution with parameter. n किती रे? किती वेळेस तुम्ही थ्रो करताय? 4. आणि p किती रे? 1/6. नाउ त्यांनी काय विचारले? फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 सक्सेस. म्हणजे म्हणजे डबलेट किती असताना? डबलेट 2 असताना 2 सक्सेस काय आहे? फक्त 2च. Getting a doublet is considered as a success. 2 सक्सेसेस चाहिए. Find the probability of 2 successes. 2 सक्सेस भेटण्याची प्रोबॅबिलिटी. हा. म्हणजे काय येणार? n c पहिले ते p of x is equals to x काय असतं? x i. n c x p raised to x q raised to n minus x, and that is p of x is equals to 2 सक्सेस भेटणार. n किती? 4c2 into 1/6 raised to the power 2 into q किती आहे? 5/6 raised to the power n. 4 minus 2 that is 2. 4c2 किती येणार आहे? 4 into 3 divided by 2 into 1/6 raised to the power 4 into 25. या 6 ला 6 ला सोबत घेतलं म्हणजे किती झालं रे? 3 आणि 6 एक 6 कमी भी करू शकतो आपण. म्हणजे 25/216. एक 6 ह्याच्या एक 6 सोड केला 1/6 raised to 3 25/6 raised to 3 25/16 आला. राहील लक्षात. पुढचा प्रश्न बघा. थोडासा व्यवस्थित विचार करायचा. काय म्हटलं बघा? देयर आर 5% डिफेक्टिव्ह आयटम्स इन अ लार्ज बल्क ऑफ आयटम्स
what is the probability that a sample of 10 items will include not more than one defective item? याला लिहू का मी? 5% डिफेक्टिव्ह आयटम्स आहेत. 5% डिफेक्टिव्ह आयटम्स आहेत. कशामध्ये? इन ए लार्ज bulk of items. What is the probability? What is the probability that a sample of 10 items will include not more than one defective item? Sir, taking with answer incorrect. कशाला? Second number. नाही. The 7 by 2 raised to 6. काय? 7 by 2 raised to 6. 7 by 2 raised to 6. दुसरं बघितलं तू? हा. दुसरं हे सांगून मला हे पाय. ठीक आहे, चल जाऊ दे ना. हे आता नीट लक्ष द्या. 5% defective items in a large bulk of items. What is the probability that a sample of 10 items will include not more than one defective item? एकापेक्षा जास्त डिफेक्टिव्ह आयटम नाही आले पाहिजे 10 आयटम्सच्या सॅम्पल मध्ये. आता तुम्हाला इथं सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे समजून घ्यायचे की तुम्ही तुमच्या रँडम जो व्हेरिएबल आहे, तुमचा जो रँडम एक्सपेरिमेंट आहे, त्याच्या जो सॅम्पल स्पेस येणार त्याला तुम्ही दोन हिस्स्यामध्ये कोणत्या डिवाइड करताय? एक डिफेक्टिव्ह आयटम्स आणि एक नॉन डिफेक्टिव्ह आयटम्स. लक्षात येत आहे का? तुमच्या जो जे काही आयटम्स जेवढे दिलेले आयटम्स आहेत त्या टोटल आयटम्सला तुम्ही कशामध्ये डिवाइड करताय? दोन टोटल सॅम्पल्सला दोन पार्ट मध्ये डिवाइड करताय, एक डिफेक्टिव्ह नॉन डिफेक्टिव्ह. बरोबर आहे. आता प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह ची किती आहे? तो आयटम डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 5% आहे, म्हणजे 5 by 100 आहे. मग आपण काय म्हणणार की नंबर ऑफ आपले जो सक्सेस काय आहे? गेटिंग अ डिफेक्टिव्ह आयटम इज सक्सेस. एकाला तुम्ही सक्सेस म्हणतात ना, एकाला फेल्युअर म्हणतात ना. तुम्ही पूर्ण सॅम्पल स्पेस दोन हिस्स्यात हे करताय. मग तुम्ही काय म्हणताय? सक्सेस इज गेटिंग ए डिफेक्टिव्ह आयटम इज सक्सेस. आणि देअरफॉर पी किती झालं मग तुमचं? 5 by 100 म्हणजे काय आलं? 1 by 20. आणि देअरफॉर क्यू काय होईल आपल्या? आपण 1 minus 1 by 20 that is 19 by 20. तुम्हाला दिलेल्या रँडम एक्सपेरिमेंटच्या सॅम्पल स्पेसला दोन हिस्स्यामध्ये डिवाइड करणं लागते, तरच ते बर्नौली ट्रायल तयार होते आणि मगच फॉर्म्युला अप्लाय करू शकतात. मग एखाद्या आयटमचं डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी किती दिलेली आहे? 5%. आणि तुम्ही काय म्हणताय? सक्सेस कशाला डिफाइन केलं तुम्ही? दॅट गेटिंग ए डिफेक्टिव्ह आयटम. मग आता किती सॅम्पल आहेत रे तुमच्याकडे? 10. म्हणजे तुम्ही तुमच्या जो ट्रायल्स किती आहेत? 10 ट्रायल आहेत. लक्षात येते का? तुमच्या जवळ जे काही आयटम्स पडलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही 10 सॅम्पल घेताय, म्हणजे 10 ट्रायल घेताय. लक्षात येते का? एक आयटम घेतला, डिफेक्टिव्ह आहे का नाही बघितला. दुसरा घेतला, डिफेक्टिव्ह आहे का नाही बघितला. लक्षात येते का? म्हणजे असे तुम्ही किती ट्रायल करताय? 10 ट्रायल करताय. लक्षात येते? तुम्ही प्रत्येक सॅम्पल चेक करणं म्हणजे एक ट्रायल घेण्यासारखे. तुमच्या जवळ काही ते रूम मध्ये एवढे मोठे आयटम्स पडले, तुम्ही एक आयटम बघितला, एक ट्रायल घेतला, आहे का डिफेक्टिव्ह? नाहीये, घ्या बाजूला. दुसरा घेतला, आहे का डिफेक्टिव्ह? चेक केलं. असे तुम्ही किती ट्रायल घेताय? 10 सॅम्पल. म्हणजे प्रोबॅबिलिटी दॅट अ सॅम्पल ऑफ 10 आयटम, म्हणजे तुम्ही एक आयटम घेतला, तो एक तर डिफेक्टिव्ह असेल नाही तर नॉन डिफेक्टिव्ह असेल. लक्षात येते? मग असे तुम्ही 10 आयटम घेताय. सॅम्पल ऑफ 10 आयटम्स विल इन्क्लूड. आता ते काय म्हणताय? तुम्ही जे 10 आयटम घेतलेत, म्हणजे 10 ट्रायल घेतलेले, तर दॅट विल इन्क्लूड नॉट मोर दॅन वन डिफेक्टिव्ह आयटम. एकापेक्षा जास्त डिफेक्टिव्ह आयटम आला पाहिजे का? नाही आला पाहिजे. तुमचे एक्स काय व्हॅल्यू घेऊ शकतात रे?
10 व्हॅल्यू घेऊ शकतात, कारण तुम्ही 10 ट्रायल घेताय तर 10च्या 10 डिफेक्ट येऊ शकते. नाही ना, त्यांनी दिलं हा? ना मोर दॅन. ते तर फाइंड आउट करायचं आहे ना, फाइंड द प्रोबॅबिलिटी. आपलं जे बायनॉमियल प्रोबॅबिलिटी हे करून लागते त्यालाच एक्स मध्ये घेऊन आपण. एक्स कसं असतं माहिती का, तुमचं एक्स काय आहे, तुम्ही ट्रायल किती घेतलेत. आता इथं मला सांगा, हे एक्झाम्पल मध्ये एक्स किती आले. 5. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बायनॉमियल डिफाइन करणार की एक्स फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर्स 4,1/6, याचा अर्थ काय होतो की बाबा तुम्ही ज्यावेळेस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स काढायला जाताल त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार, NCX 3p⁻x q⁻n−x फॉर ऑल x बिलॉंगिंग टू. नॅचरल नंबर, होल नंबर. तिथं जे आलेले कोण कोण आलेले तुमचं x फॉर x बिलॉंगिंग टू 0 1 2 3 4. पण आपल्याला कोणतं फाइंड आउट करायचं होतं, आपल्याला फक्त 2 सक्सेसेस दिलेलं नाही खाली 2च सक्सेसेस पाहिजे होते 4 पैकी. भेटू आपल्याला किती शकत होते, 4 पर्यंत. 4 पर्यंत भेटू शकत होते, पण आपल्याला 2च पाहिजे होते, एक्झॅक्ट 2 पाहिजे होते, म्हणून आपण p of x = 2 फाइंड आउट केलं. लक्षात येते का. आता इथं तुम्ही 10 तुमच्याजवळ 10 ट्रायल आहेत ना, एका ट्रायल मध्ये काय होतंय, तुमचा बल्ब डिफेक्टिव्ह येतोय किंवा नॉन डिफेक्टिव्ह येतोय. लक्षात येते का. आपण सक्सेस कशाला म्हटलेले, डिफेक्टिव्हला. मग सक्सेस साठी एक्स काय काय व्हॅल्यू घेणार आहे, 10च्या 10 घेऊ शकतो, नाहीतर सगळेचे सगळे नॉन डिफेक्टिव्ह घेऊ शकतील. म्हणजे एक्स काय आहे तुमचं, एक्स काय आहे, एक्स डिनोट्स नंबर ऑफ defective items in 10 trials, in 10 sample items, and therefore x takes values 0 1 2 3 up to 10. आता त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा, ते म्हणतायत व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट अ सॅम्पल ऑफ 10 आयटम विल इन्क्लूड नॉट मोर दॅन 1 डिफेक्टिव्ह आयटम. एकापेक्षा जास्त नाही आला पाहिजे, म्हणजे एक चालेल किंवा नाही आला तरी चालेल. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड p of x when your x is less than or equals to 1. एक तो आपको x का वैल्यू 1 आएगा, मतलब 10 बल्ब में से एक डिफेक्टिव चलेगा या फिर एक भी नहीं होगा तो भी चलेगा. दैट मीन्स वी हैव टू सम प्रोबेबिलिटी, मतलब p of x = 1 भी चलेगा या फिर और p of x = 0. तो p of x = 0 और मतलब एडिशन, p of x = 1. और p of x = 0 कैसे आएगा बेटा, तो आपको फॉर्मूला पता है. NC0, n कितना है यहाँ पर 10, 10C0 into p⁻x, p कितना है 1/20 raised to the power x 0 into 19/20 raised to the power n-x. x तो आपका 0 है और n 10 है, तो raised to the power 10 plus 10C1 into 1/20 raised to the power 1 into 19/20 raised to the power 9. p of x less than or equal to 1 is equal to 10C0 मतलब कितना 1, 1/20 raised to the power 0 मतलब कितना 1 और 19/20 raised to the power 10, जैसे कि ऐसा, प्लस दूसरे टर्म में क्या आ रहा है 10 into 1/20 into 19/20 raised to the power 9. तो बेटा ये क्या बन जाएगा 2 बन जाएगा. तो 19/20 to the power 9 को कॉमन लेते हो तो पहले टर्म में बचेगा 19/20 प्लस दूसरे टर्म में बचेगा 1/2. तो आप इसको लिख सकते हो 19/20 raised to the power 9. अगर आपने एलसीएम 20 ले लिया तो 19 plus 10 29. तो ये आपका फाइनल आंसर रहेगा. अब इसमें कुछ छेड़खानी करने की जरूरत नहीं है. बरोबर आहे.
मतलब उन्होंने बस इसी को ऐसे लिखा है 29 to 29 into 19 raised to 9 divided by 20 raised to 10 सेपरेटली. या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करावी लागल तर कन्फ्युजन दूर होईल. ह्याच्यामध्ये काय ओळखणं महत्वाचं आहे? n टोटल ट्रायल किती आहे आणि x हे बघा x तुम्हाला कळूनच जाते तुम्हाला काय विचारले त्याच्यावरून. कारण तुम्हाला विचारलेलं काय असतं. आता ह्या याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं? याच्यात काय विचारलं तुम्हाला की बाबा नॉट मोर दॅन 1 डिफेक्टिव्ह बल्ब म्हणजे मोर दॅन 1 बी असू शकते. याच्यावरूनच कळतंय ना. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये लिहून घेतो. अच्छा हा लिहा. मी एक्झाम्पल देतो. चला आता तुम्ही मला सांगा बरं. ए नरोडे काय आहे? पुस्तक आहे का? काय पुस्तक? लाज वाटून दे रे थोडी. बरं पुस्तक आहे का? बघ वाच बरं त्या तू क्वेश्चन ओपन होत नाही लवकर. नाही रे वाच. त्याला लक्ष द्या रे. 5 cards ए 5 cards are drawn successfully with replacement. With replacement म्हणजे बरोबर ट्रायल होऊ शकते. बरं म्हणजे जो काही तुमचा सक्सेस असेल त्याचा सगळ्या ट्रायल मध्ये प्रोबॅबिलिटी सेम असणार आहे. 5 cards are drawn successfully with replacement from a well shuffled deck of 52 cards. Find the probability that all the 5 cards are spades. Only 3 cards are spades आणि none is spade. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही मला सांगा किती ट्रायल घेतले झाले ते? किती ट्रायल घेताय ते? 5. एकदा पत्ता काढणं, एक ट्रायल, परत दुसऱ्यांदा काढणं, 2 ट्रायल. असे किती दिवस काढताय? 5 ट्रायल काढताय. 5 वेळेस पत्ते काढताय ना. एकदा पत्ता पिसून काढणं म्हणजे एक ट्रायल झाला. आता त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पूर्ण सॅम्पल स्पेस मध्ये 52 पत्ते भेटू शकतात की नाही तुम्हाला? एक पत्ते और किसी किसी एंड निकलिंग वन काय. आता तो काय असणार आहे तुमचा? तो काही बी असणार आहे पण तुम्हाला 52 पत्त्यांना डिवाइड करायचं फक्त 2 कॅटेगरीज मध्ये. तर तुम्ही डिवाइड करताना एक तर तो स्पेड असेल किंवा अदर दॅन स्पेड असेल. मग गेटिंग ए स्पेड कार्ड इज अ सक्सेस. गेटिंग by 4. Spade. गेटिंग ए स्पेड कार्ड बरोबर ना? spade card is a success. ए बेटा is a getting a spade card is a success. मग सांग मला 52 पत्त्यामध्ये किती स्पेड कार्ड आहे? 13. म्हणजे 13/12 मध्ये therefore p is nothing but 13/52 म्हणजे 1/4 आणि q किती झालं रे? 1 - 1/4 झाली 3/4. म्हणजे फेल्युअर नॉट गेटिंग अ स्पेड ची प्रोबॅबिलिटी काय झाली? 3/4. मग देयर आर टोटल किती स्पेड कार्ड येऊ शकते? 5 ट्रायल्स. 5 स्पेड कार्ड येऊ शकते. ठीक आहे. तर टोटल नंबर ऑफ ट्रायल्स आर 5. X denotes number of spade cards. मग एका ट्रायल मध्ये तुम्ही एकच पत्ता काढतायत ना. म्हणजे स्पेड कार्ड एक तर येईल नाही तर नाही येईल 0,1. पण 5 ट्रायल मध्ये किती स्पेड कार्ड येऊ शकते रे? 5 येऊ शकतात आणि एक येऊ शकतात. आता कळलं तुम्हाला? Therefore X denotes number of spade cards. Here X denotes number of spade cards and therefore X takes values. X takes values. सर थोडं फास्ट घ्या. 10 वाजले. X takes values. 0 1. देखो अच्छे काम में टाइम लगता है बेटा. आता वो तो बात 3 4 5 8. And therefore X follows binomial distribution with parameters 5 cards 5,
1/4 सक्सेस. मग पहिल्यांदामध्ये काय काढायचं? ऑल द 5 कार्ड्स आर स्प्रेड. सारी 5 कार्ड्स क्या होनी चाहिए? स्प्रेड. दैट मींस 5 ट्रायल में जो 5 पत्ते मिल रहे हैं वो स्प्रेड होने चाहिए. Yes, तो sir. x इज इक्वल टू क्या होना चाहिए? 5. 5. Yes, yeah. ठीक है. Yes. हाँ, तो क्या आएगा? And n 5c 5 p raised to 5 q raised to 0 n minus x yes, sir. p raised to x. हाँ, तो 5c5 कितना होता है बेटा? 1. 1/4 raised to the power 5 उतना ही और into 1. तो ये होगा आपको फाइनल आंसर. चलिए नंबर 2 बताइए. ओनली 3 कार्ड्स आर स्पेड्स. दैट इज p of x is equals to 0 निकाल. x is equals to 3 निकालना है. तो कैसे निकालेंगे? 5c 3 into p मतलब p raised to the power x मतलब 3 into 2 3/4 raised to n minus x that is 2. कैलकुलेशन कर लो आगे का. नंबर 3 p of x is equals to नन स्पेड. कोई भी स्पेड नहीं होना चाहिए 5 ट्रायल में, मतलब 0 आना चाहिए. तो 5c 0 1/4 0 3/4 0 जो भी आंसर आएगा. ठीक है. चलिए आगे बढ़ते हैं. और कुछ नालायकों को मैं बता दूं कि लेक्चर 11 बजे तक है, तो 10 बजने से मेरे को फर्क नहीं पड़ता. नहीं सर 15 क्वेश्चन है. हाँ, तो 12 क्वेश्चन है. तो 12 क्वेश्चन है तो भैया 4 भी तो हो गए ना, ये भी तो ध्यान में रखो. तो 8 रह गए, ये भी ध्यान में रखो. तो 11 बजे तक मान लो 10 हो गए, तो 2 क्वेश्चन के लिए जिनको रुकना है रुको, नहीं तो मत रुको. सही बात है. जैसी जिसकी सोच भागा. हैं? चलो क्वेश्चन नंबर 5. कुछ आप लोगों की तो दिमाग लगाना चाहिए ना आप लोगों को. मेरे को क्वेश्चन भी लिखना पड़ रहा है, हर चीज समझानी पड़ रही है. क्वेश्चन मत. चलिए. द प्रोबेबिलिटी ऑफ बल्ब प्रोड्यूस्ड बाय अ फैक्ट्री विल फ्यूज आफ्टर 150 डेज ऑफ यूज इज 0.05. अब वो बोल रहे हैं कि फैक्ट्री से जो बल्ब प्रोड्यूस हो रहा है उसका 150 दिन के बाद फ्यूज होने का प्रोबेबिलिटी कितना दिया है? 0.05 दिया है. फाइंड द प्रोबेबिलिटी दैट आउट ऑफ 5 सच बल्ब्स, आउट ऑफ 5 सच बल्ब मतलब 5 ट्रायल हो गए. नन नॉट मोर देन वन एटलीस्ट वन विल फ्यूज आफ्टर 150 डेज. तो सक्सेस क्या हो गया? बल्ब विल फ्यूज. सक्सेस क्या हो गया? बल्ब विल फ्यूज. तो क्या लिखेंगे आप लोग? बल्ब विल फ्यूज इज द सक्सेस. कैसे लिखेंगे इसको? बल्ब फ्यूजेस. बल्ब विल फ्यूज. जो सेलेक्टेड बल्ब है ना 5 बल्ब में से, बल्ब विल फ्यूज इज ए सक्सेस. तो बताइए p कितना हो गया? अब फिर बल्ब 150 दिन के बाद आपका जो बल्ब फ्यूज होगा उसकी क्या प्रोबेबिलिटी दी है? 0.05 प्लस 500 is 0.05. that is 5/100 and that is 1/20. तो Q कितना हो जाएगा? 1 minus 1/20. फ्यूज ना होने का 19/20. ठीक है 20. Now X denotes number of fused bulbs. Number of fused bulbs. कितने fused bulbs हो सकते हैं बेटा? या तो एक भी नहीं होगा, क्योंकि find the probability that out of 5 such bulbs बोला है. ईड़े जैसे कुछ भी मत बोलो. 5 बल्ब में से एक भी बल्ब फ्यूज नहीं होगा, या फिर 1 होगा, 2 होगा, 5 के 5 हो गए.
बाप रे कुछ भी बोल दिया सर। x टेक्स वैल्यू therefore x takes these values जिससे हमें कोई मतलब नहीं है। Now here x follows binomial distribution with parameters 5, 1/20. सक्सेस की प्रोबेबिलिटी है 1/20 एंड टोटल नंबर ऑफ कितना लिया है हमने 5 लिया है। 5 सच बल बोला है तो 5। अब देखो बेटा पहला जो आपके सामने वो क्या बोल रहे हैं, फाइंड द प्रोबेबिलिटी दैट आउट ऑफ 5 सच बल्स नन विल फ्यूज आफ्टर 150 डेज। कोई भी फ्यूज नहीं होगा 5 में से, मतलब p of x is equal to 0 फाइंड आउट कीजिए। ठीक है सर। नंबर 2 find the probability that out of 5 such birds not more than 1, एक से ज्यादा फ्यूज नहीं होना चाहिए। p of x is less than or equal to 1, not more than 1 मतलब 1 चलेगा या 1 से कम चलेगा। तो ये कैसे निकालेंगे बेटा, 0 plus p of 0 plus p of 1 निकालिए। जब भी वक्त मिलेगा जीवन में आपके तो इसको सॉल्व कीजिए, ठीक है। नंबर 3 find the probability that out of 5 such birds more than 1 will fuse after 150 days of use। more than 1 का मतलब होता है कि x की एक more than 1 का मतलब 2 3 more than 1 का मतलब है कि x is strictly greater than 1। 2 3 4 5 तो ये ज्यादा नहीं हो गया बहुत कैलकुलेशन, ज्यादा हो गया। तो इसको ऐसा नहीं कर सकते। सप्लीमेंट ये कॉम्प्लीमेंट कॉम्प्लीमेंट देखो टोटल ले लो, टोटल कितना आता है 1, उसमें से माइनस कर दो क्या p of x लेस देन और इक्वल टू 1। मतलब देखो आपको 1 से ग्रेटर वालों का एडिशन करना है तो 1 से ग्रेटर मतलब 2 3 4 और 5 चार लोगों का एडिशन करना पड़ेगा। उससे अच्छा है टोटल आपका 1 है, उसमें से 0 और प्लस 1 को हटा दो, ये पूरा लक्ष्य नहीं रहे। तो क्या लिखेंगे आप लोग, कॉम्प्लीमेंट 1 माइनस क्या करेंगे p of 0 p of x is equals to 0 प्लस p of x is equals to 1 और इसका वैल्यू तो आपके पास ऑलरेडी है यहाँ पर, तो इसको सब्ट्रैक्ट करो मिल जाएगा। करते क्या, find the probability that out of 5 such birds at least 1 will fuse। कम से कम एक फ्यूज होगा, कम से कम एक फ्यूज होगा, ज्यादा भी चलेंगे। x लेस देन इक्वल्स टू ग्रेटर देन इक्वल्स टू 1, कम से कम एक चाहिए, 2 भी चल सकते हैं, 3 भी 4 भी 5, फिर से बहुत सारे को ऐड 1 माइनस p of 0 बस p of 0 करना पड़ेगा। सेम आहे, हे काढायचं हे काढायचं नालेचारी म्हणजे हे वजा करून टाकायचं, हा ते खालचं हे वरून काढण्यासाठी टाकायचं. हे 1 मधून हे वजा करायचं। क्वेश्चन नंबर 6 सांबर वडा सापर शांत रहे। क्वेश्चन नंबर 6, a bag consists of 10 balls each marked with one of the digit 0 to 9। 10 बॉल है, 10 के ऊपर 0 से 9 तक आपने मार्क किया हुआ है। If 4 balls are drawn successively with replacement from the bag, what is the probability that none is marked with the digit 0? देखिए आपके पास टोटल 10 बॉल्स है और आप 4 बॉल ड्रॉ कर रहे हो, मतलब समझ में आ रहा है आपको। If 4 balls are drawn successively with replacement from the bag, what is the probability that none is marked with the digit 0? हम सक्सेस पकड़ लेते हैं that the ball is marked with 0, तो ball marked with 0 क्वेश्चन नहीं समझा, घर जाओ तो अरे 10 बॉल आहे बरोबर आहे, प्रत्येक बॉलवरती 0 ते 9 पर्यंत मार्क केलेले आहे, तुम्हाला 4 बॉल तुम्ही सिलेक्ट करताय बरोबर आहे।
तर आपण त्यांनी काय म्हटलेले की एकाही बॉलवरती झिरो येणार नाही याची प्रॉबिलिटी विचारली आहे. तुमचे टोटल नंबर ऑफ ट्रायल किती झालेले? चार बॉल ड्रॉ करताय. पहिल्यांदा एक बॉल ड्रॉ केला, जो काही भेटला रिप्लेस केला. असे 4 ट्रायल आहेत. हा, मग आपण काय म्हणतोय, त्यांनी विचारलं काय, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नन इज मार्क्ड विथ द डिजिट 0. तुम्ही जे 4 बॉल ड्रॉ करताय त्यातला कुठल्याच बॉलवरती 0 नसायला पाहिजे. मग आपण काय म्हणतोय, 0 असणं हा सक्सेस झाला आपला. बॉल मार्क्ड विथ 0 इज अ सक्सेस. लक्षात येते का? आणि देअरफोर मग मला सांगा, एखादा बॉल तुम्ही एका ट्रायल मध्ये काय होणार, तुम्ही बॉल ड्रॉ करणार आहेत. किती बॉल मधून ड्रॉ करणार आहेत? 10 बॉल मधून. आणि एकाच बॉल वरती 0 निघणार आहे ना. मग तुम्ही जो बॉल ड्रॉ केलेला आहे त्याच्यावरती 0 येण्याची प्रोबॅबिलिटी किती झाली रे? 1/10. आणि 0 नाही येण्याची प्रोबॅबिलिटी किती झाली? 1 - 1/10. 9/10. दॅट इज 9/10. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही किती बॉल ड्रॉ करतायत रे? 4 बॉल ड्रॉ करतायत. मग 0 येण्याची संभावना किती आहे? पहिल्या ट्रायल मध्ये भी 0 येईल, दुसऱ्यामध्ये भी 0 येईल, तिसऱ्यात भी 0 येईल, चौथ्या संभावना नाही म्हणत. x विल टेक व्हॅल्यू. मग x denotes now here x denotes ball, drawn ball marked with x denotes drawn ball marked with none with 0 therefore x will take values. सांगा मला, x will take values. काय काय व्हॅल्यू घेईल रे x? 0,1. अरे नालायक, 10 बॉल आहेत, एक बॉल काढ, 0 निघाल, टाक. दुसरा काढ, 0 टाक. तिसरा 0 टाक. चौथा 0 टाक. 0,1. नाही तर नाहीच निघाला 0. म्हणजे 0 1 2 3 4. एक तर निघेल, एक तर नाही निघणार असं. हो ना, नाही निघणार. नाही ती एक निघल, 4 मध्ये एकदा निघल, 4 मध्ये दोनदा निघल, 4 वेळेस निघल फक्त. हा, now what they asked, what is the probability that none is marked with the digit 0. एकही 0 न मार्क नसला पाहिजे. what we have to find, p of x is equal to 0. टोटल कितने है रे? 4. टोटल किती आहे? 4 आहे, 4. अरे काल मी 10 रुपये हरवले. अरे यार. सर जायला तर जगणार नाही, काय फरक पडतो म्हणता. कार मध्ये हरवले विशेष म्हणजे. ते सापडायचे कसे आता ताण झालाय मला. दहाच्या नोटला GPS लावा म्हणून. ते 2,000 अरे तो कॉइन होता रे. तो कॉइन होता. ए सर मॅग्नेट घेऊन असं फिरायचं. एक भी 0 मार्क वाला बॉल नाही निघणार रे. त्याची प्रोबॅबिलिटी काय? p of x is 0. आपण किती हे केले होते रे? 4 ड्रॉन आहेत ना, म्हणजे 4 ट्रायल आहेत. 4c 0. सर एक बी 0 नाही निघणार आहे त्याच्यापेक्षा. तुम्ही एक 0 निघते त्याची काढता ना. एक पण निघते. अरे मूर्ख, काय विचारले नीट पाय. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नन इज मार्क्ड विथ 0. एकाही बॉलवर तुम्ही 4 बॉल ड्रॉ करतायत ना, एकाही बॉलवरती 0 मार्क नसणार आहे असा बॉल. म्हणजे तुम्हाला 1 मार्क असलेला भेटेल 2. म्हणजे p of x is equal to 0 येईल ना. सर ते 0 पासून 4 कसं आलं ते सांगा जरा. नाही, ते बरोबर. हा, मग कसं काय कळलं तुला? ठीक आहे रे भाऊ, सॉरी. p raised to x p किती रे? 1/10 raised to the power 0. आणि q काय? 9/10 raised to the power n minus x. n किती रे? 4. 4 ड्रॉ करतात ना, 4 ट्रायल घेतात ना. 4 - 0 म्हणजे हे 1 × 1 9/10 raised to the power 4. ठीक आहे. चला लिहा फास्ट. किती झाले क्वेश्चन? 6 झाले. तसे तर पुढचे यायला पाहिजेत, पण माणुसकी माझ्यामध्ये माणुसकी म्हणून मी करून दाखवते तुम्हाला.
I would have question number 7 on multiple choice exam with 3 possible answers. For each of the 5 questions, what is the probability that बेटा the आपको candidate पता है will ये get लिख लो 4 or more correct answers just by guessing? Farsan. बेटा आपको आता है एक मल्टिपल चॉइस एग्जाम है विथ 3 पॉसिबल आन्सर्स, ज्याच्यामध्ये 3 पॉसिबल आन्सर्स आहेत, बरोबर आहे. फॉर ईच ऑफ द 5 क्वेश्चन्स, टोटल 5 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 5 ट्रायल होणार. हो. आणि एक ट्रायल म्हणजे एक क्वेश्चन, त्याचा आन्सर एक तर बरोबर असणार नाही तर चूक असणार, बरोबर आहे. आणि 3 पॉसिबल आन्सर दिलेले आहेत एका क्वेश्चनसाठी, जे काही ऑप्शन असतील त्याच्यामध्ये 3 पॉसिबल आन्सर आहेत. What is the probability that a candidate would get 4 or more correct answer just by guessing? म्हणजे getting a correct answer is a success. सगळ्यात पहिली तो गोष्ट, getting a correct answer is a सक्सेस. success. And therefore P is equal to किती पॉसिबल आन्सर आहेत एका प्रश्नामध्ये? 3 There are 3 पॉसिबल आन्सर, त्याच्यापैकी एक करेक्ट असणार आहे. 1/3. लक्षात येते का? म्हणजे गेटिंग अ करेक्ट आन्सरची प्रोबॅबिलिटी काय झाली? 1/3. कळते? लक्षात येते का? हो. ए uh, मग क्यू काय झालं रे? 2/3. 3/4 3/4 क्यों? 4 ऑप्शन. तो ये आपके दिमाग से निकाल दो, ये कोई हमारा पेपर नहीं है. उन्होंने बताया, खत्म ना. उन्होंने क्या बोला? देयर आर 3 पॉसिबल 3% विथ 3 पॉसिबल आंसर्स. आ रही बात समझ में? तो 3 में से एक करेक्ट है आपका, तो प्रोबॅबिलिटी गेटिंग अ करेक्ट आन्सर इज अ सक्सेस. आता हे लक्षात घ्या, तिन्हीचे तिन्ही करेक्ट आन्सर असणार आहे बरं का. तिन्हीपैकी एक तुम्ही लिहिताय ना, ऑप्शन जास्त असणार आहे. कळतंय का? काय माहिती कसं आहे की काय म्हणताय ते. एक मल्टीपल चॉइस क्वेश्चन है, 3 पॉसिबल आंसर्स है. 3 पॉसिबल आंसर मतलब क्या? ऑप्शन ज्यादा है और 3 सही ऑप्शन है, ऐसा बोल रहे हो कि क्या? सर उन्होंने बोला कि पॉसिबल आन्सर म्हणजे फक्त 3च पॉसिबिलिटीज तयार होत आहेत. पॉसिबल आन्सर म्हणजे तिन्हीतून कोणतं तरी एक असणार. सर, एक तर तिन्हीपैकी एक एक- असणार आहे. ते टोटल 15 राईट आन्सर्स आहेत, तर त्यांनी 4 म्हणले, तर 15 पैकी 4 का 5 क्वेश्चन पैकी 4? अरे 5 क्वेश्चन दिलेले, पाच एका question क्वेश्चनला आहे. 3 हा, त्याचं कन्फ्युजन होतंय. क्वेश्चन पैकी 15 असं नाही येते. तू म्हणतोय ना तसं मला कन्फ्युजन झालं होतं, मला नाही बरोबर बोलतोय तो. आपण सर 15 क्वेश्चनचे म्हणजे एकच आंसर सही है. 3 तो 5 क्वेश्चन है ना, तो 5 ही सही जवाब मिलेंगे. ऐसा नहीं कि एक क्वेश्चन के 3 सही जवाब है. तो जाने दो, इतना क्या है अभी इसमें अंदर विद 3 पॉसिबल आंसर. तो सही आंसर के लिए क्या प्रोबेबिलिटी होगी? 1/3 होगी. ऐसा आप समझ लेते क्या वर्डिंग के साथ x 1 पासून 5 पर्यंत, 0 पासून 5 तो पर्यंत. भूख भी लगी है. हां सर. ए तो क्यों क्या हो गया रे? 2/3. हां. तो नाउ हाँ, ईच ऑफ द 5 क्वेश्चन, मतलब आपका 5 क्वेश्चन है, 5 ट्रायल है. हाँ, तो 0 पासून 5 पर्यंत x. हाँ ना, ये हो भी नहीं सकता. नाउ व्हाट इज द प्रोबेबिलिटी दैट अ कैंडिडेट वुड गेट 4 or more correct answers? x greater than So equal to just by guessing. हाँ, तो guessing उसका कोई मतलब नहीं हमें. तो x क्या है? x denotes number of correct answers. 0 1 2 3 4 5. Therefore x take value 0 1 2 3 4 5. 5 में से 0 1 ते चालू. है? 0 1 2 3 4 5. 4 and 5. तो वो क्या बोल रहे हैं? p of Here n is equals to 5. So p of x is greater than equal to 4. would get 4 or more correct answer. मतलब x is greater than equal to 4. लेकिन आपके पास टोटल है ही 5 क्वेश्चन. p of 4 plus प्लस p of 5. करिए कैलकुलेट. चश्मा कुठे गेला तू? घालते. लय घाल दिसते. चष्मा घाल. मला चष्मा काढला. काय घाल चष्मा?
मागो दीड दिसतो ए पर्सन आता हे लिहित नाही मी क्वेश्चन नंबर 8 वगैरे ए पर्सन बाईज अ लॉटरी तिकीट हे तुम्ही सांगा बरं आता ए पर्सन बाईज अ लॉटरी तिकीट इन 50 लॉटरीज in each of which his chance of winning prize is 1/50. Now winning in the lottery is a success. And Q काय होईल रे मग 1 minus 1/100 that is 99/100. Find the probability that he will win a prize. प्राइज विन करेगा उसकी क्या प्रोबेबिलिटी है? एट लीस्ट वंस, कम से कम एक बार जीतेगा, कम से कम एक बार। अब आप सोचिए टोटल कितनी बार जीत सकते हो, कितनी लॉटरीज है उसके पास? 50 के 50 भी जीत सकते हैं वो। तो ट्रायल कितने हैं आपके पास? टोटल ट्रायल कितने हैं? 50 ट्रायल से तो x विल टेक वैल्यूज 0 से लेकर तो 50। अब आपको पहले क्वेश्चन में पूछा है कि फाइंड द प्रोबेबिलिटी दैट ही विल विन अ प्राइज एट लीस्ट वंस। सर ये 50 अलग-अलग लॉटरी है। हाँ 50 लॉटरी है ना, 50 से लॉटरीज, उसमें से जीतने की जो संभावना है उसकी वो क्या दी है? 1/100। तो एट लीस्ट वंस मतलब क्या? x इज लेस देन और इक्वल टू 1, कम से कम नहीं उल्टा होगा। x इज ग्रेटर देन इक्वल टू 1, कम से कम 1, कम से कम एक जीतेगा, 2 भी जीत सकता है, 3 भी, सारे जीत सकते हैं। तो इसका मतलब अगर ये मुझे फाइंड आउट करना है तो P of 1 plus P of 2 plus P of 3 ऐसा P of 50 तक निकालना पड़ेगा। उससे अच्छा मैं क्या करूंगा? 1 minus P of 0। सभी का एडिशन कितना आता है? 1 आता है ना, तो 1 में से आप 0 को हटा दो, बाकी सबका एडिशन आपको मिल जाएगा। कहते हैं क्या? नंबर 2 एग्जैक्टली 1। ये तो सिंपल है, एक ही जीतेगा, तो P of x is equal to 1 निकाल सकते हैं। और नंबर 3 एटलीस्ट ट्वाइस, कम से कम 2, मतलब ये वैसा ही होगा कि P of x is greater than equal to 2। तो इससे अच्छा क्या करेंगे? 1 minus P of 0 plus P of P of 0। तुम लोग खुंदल के मालूम कर रहे हैं सर, मुझे का ये ऑटोग्राफ का पायर भी कुछ नहीं रहा। ठीक है, क्वेश्चन नंबर 9 सांगा मला आता। क्वेश्चन नंबर 9 इन अ ब्लॉक्स ऑफ फ्लॉपी डिस्क म्हणजे काहीतरी असेल हाँ उस पर लोग होते हैं। अरे इधर कंप्यूटर की बातें हो रही है गधड़ों पे जैसा दिमाग हो तो फेंक ही गए। ए इन अ बॉक्स ऑफ फ्लॉपी डिस्क काय तो आळस जर कावा धरून इट इज नोन दैट 95% विल वर्क। 95% विल वर्क। बॉक्स के अंदर कुछ फ्लॉपी डिस्क है, उसमें से 95% वर्क करेगी। अ सैंपल ऑफ 3 ऑफ द डिस्क इज सेलेक्टेड एट रैंडम। फाइंड द प्रोबेबिलिटी दैट नन, मतलब वर्क करेगी उसकी हमारी प्रोबेबिलिटी कितनी है? 95। उसको हमने सक्सेस मान लिया। दैट फ्लॉपी डिस्क विल वर्क इज अ सक्सेस फॉर अस। तो हो गया 95%, मतलब 95/100। तो ये कोना 5 19 5 19 जा 95 5 20 जा 100, तो 19/20 हो गया। तो क्यों कितना हो गया बेटा? 1/20 1/20 हो गया। तो फ्लॉपी डिस्क अच्छी रहेगी उसकी प्रोबेबिलिटी क्या है? 19/20, और खराब रहेगी इसकी प्रोबेबिलिटी क्या है? 1/20। अब उन्होंने क्या बोला है कि कितना सैंपल ऑफ 3 डिस्क। सैंपल ऑफ 3 डिस्क मतलब n कितना हो गया टोटल? 3, क्योंकि आप 3 ही ले रहे हो। फाइंड द प्रोबेबिलिटी दैट नन ऑफ द सैंपल विल वर्क, मतलब कोई भी वर्क नहीं करेगा, एक भी वर्क नहीं करेगी। दैट इज व्हेन x इज इक्वल टू 0।
ठीक है, पहला एक भी वर्क नहीं करेगी। नंबर 2 में क्या लिखा है? एक वर्क करेगा। वन ऑफ द सैंपल विल वर्क, मतलब P of x is equals to 1. Two of the sample will work, that is 2, and all of the 3 sample will work. तो क्या फालतू है ये, मतलब P of x is equals, सभी कुछ निकालने के लिए बोला, पूरा ही बायनोमियल डिस्ट्रीब्यूशन निकालने के लिए बोला है। ठीक है? यस सर। हाँ, आएगा करने को। ये लिखना है, क्या करना है? नहीं सर। हो गया सर लिख चलो क्वेश्चन नंबर 10 के बारे में बताइए। के। ये भी क्वेश्चन पूछा गया है, मतलब पूछा जा सकता है, इसकी पूछने की बहुत सी पॉसिबिलिटी है। बोलने के दांत पड़ो, हाथ दिला दे। Find the probability of throwing at most 2 sixes in 6 throws of a single die. Find the probability of throwing at most 2 sixes, ज्यादा से ज्यादा 2 sixes in a throws of a single die. देखो एक डाई है, 6 बार फेंका जा रहा है, मतलब n हो गया आपका 6, और एक डाई में 6 मिलने की पॉसिबिलिटी कितनी है? ये मिलेंगे ना तो नहीं मिलेंगे। अरे वो सही है, इसकी प्रोबेबिलिटी पूछ रहा हूं। 1/6 या getting a 6 when one die is thrown is a success. Getting a 6 is a success. तो क्या हो गया? सक्सेस 1/6 हो गया। तो Q is equals to 5/6। हाँ, अब आपका बायनोमियल डिस्ट्रीब्यूशन x follows बायनोमियल। x क्या है? नंबर ऑफ सिक्सेस कितने आते हैं when 6 dice are thrown? तो 0 1 2 3 4 5 6 आ सकते हैं, तो 6 n हो गया। x follows बायनोमियल डिस्ट्रीब्यूशन, टोटल नंबर ऑफ ट्रायल्स कितना है? 6, एंड प्रोबेबिलिटी कितनी है? सक्सेस 1/6। अब वो क्या पूछ रहे हैं? फाइंड द प्रोबेबिलिटी ऑफ थ्रोइंग एट मोस्ट 6, जास्तीत जास्त 2 सिक्सेस। x is greater than or equals to 2, जास्तीत नहीं, लेस देन or equals to 2, जास्तीत जास्त 2 सिक्सेस। जा ए डोल्या इकडे बसले बाळ येते एक काय तुम्ही गेले रे रोगवी काय त्या पॅनल का धरून खेळायला लहान लेकरं बी एवढं नाही नर्सरी टुर्सरी मधले त्याच्यावर पेन नसतो सर। लिहितात त्याच्यावर। निव्वळ बारके हो हे शरीर वाढले बुद्धी तिथं जायची शाळेत। क्या पूछा है उन्होंने? P of 0 plus P of फाइंड द प्रोबेबिलिटी ऑफ थ्रोइंग एट मोस्ट 2 सिक्सेस, ज्यादा से ज्यादा 6 ट्रायल में ज्यादा से ज्यादा 2 सिक्सेस मिलने चाहिए, मतलब x इज लेस देन इज इक्वल्स टू 2। तो लेस देन और इक्वल्स टू 2 का मतलब क्या? 6 ट्रायल है, तो सीधी सी बात है P of 0 P of x is equals to 0 plus P of x is equals to 1, P of x is equals to 2, खत्म। ये कैलकुलेशन 11। It is known that 10% of certain articles manufactured are defective. What is the probability that in a random sample of 12 such articles 9 are defective? अरे डिफेक्टिव आर्टिकल निकलेगा तो उसको सक्सेस कहा गया है। कितना है उसका? 10% है प्रोबेबिलिटी ऑफ, तो 1/10 होगा ये, तो Q हो गया 9/10। अब टोटल कितने है रे? n कितने है दिए हुए? 12 सच आर्टिकल्स, रैंडम सैंपल ऑफ 12 सच आर्टिकल्स, n इज 12 है, तो x equal to 9 है। x इज इक्वल टू 9 लेना है, क्योंकि 9 पूछा है, 0 से 12 तक हो सकते हैं, एक भी डिफेक्टिव ना निकले। तो आपको पूछा गया है कि P of x इज इक्वल टू 9, मतलब 9 आर्टिकल्स डिफेक्टिव निकलेंगे 12 में से, 9 आर डिफेक्टिव। तो क्या आएगा उसका? P of x इज इक्वल टू 9 निकालना है, 12c9 1/10 raised to 9 into 9/10 raised to 12 minus 9, खत्म। चला
आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये मीन किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू कशी काढली जाते NP n into p कहते क्या बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन के अंदर आपको अगर एक्सपेक्टेड देखो अगला क्वेश्चन गिवन अगला क्वेश्चन कैसे पूछा गया है क्वेश्चन नंबर 12 गिवन बोला गया है गिवन x follows binomial distribution a x follows binomial distribution with parameters n comma p क्या दिया है ये दिया हुआ है उन्होंने खुद सामने से a x follows binomial distribution with parameters n p अब पहले में पूछा गया है if n is equal to 10 and p is equal to 0.4 0.4 find e of x and variance of x तो बेटा फॉर्मूला पता होना चाहिए e of x होता है np देखो कितना आसान है सिर्फ np हाँ। n into p ओके e of x क्या है बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन के लिए n into p n कितना है 10 p कितना है 0.4 0.4 4 सिर्फ 4 तो क्या हो गया ये 4 एक्सपेक्ट ए मूर्खांनो हाँ तुम्हाला कळत आहे एक्सपेक्ट व्हॅल्यू किती सोपी सोपी काढली ती फक्त n into p आणि व्हेरियन्स काढण्यासाठी काय npq NPQ व्हेरियन्स ऑफ x साठी फॉर्म्युला काय n into p into q मग n किती रे 10 p किती 0.4 मग q कसा काढणार 1 minus 0.4 0.6 मग किती झालं रे हे 2.4 बरोबर आहे कळतंय का हां मग नंबर 2 चा प्रश्न आहे काय म्हटलेले बघा if p दिलेले आणि e of x दिलेले p दिलेले 0.66 e of x e of x दिलेले 6 find n n and variance of x and variance of x सांगा मला p of e of x काय असतं p NP. np e of x का फॉर्मूला होता है n into p इतना सिंपल फॉर्मूला देखो e of x का वैल्यू दिया है 6 n का वैल्यू निकाल सकते हैं ये 0.6 है तो ये इधर आके डिवाइड हो जाएगा तो 6 by 0.6 is equal to n तो ये ऊपर जाके मल्टीप्लाई होगा तो 10 10 अब वेरिएंस चाहिए तो वेरिएंस ऑफ x आएगा npq तो n कितना है बेटा 10 p कितना है 0.6 और q कितना रहेगा 0.4 तो ये अगेन 2.4 आ गया यस सर फिर तीसरे क्वेश्चन में n दिया है बेटा e of x दिया है p एंड स्टैंडर्ड डेविएशन निकालने बोला स्टैंडर्ड डेविएशन का फॉर्मूला क्या होता है बेटा रूट ऑफ वेरिएंस ऑफ x वही स्टैंडर्ड डेविएशन हमने देखा है ना रूट ऑफ वेरिएंस ऑफ x वेरिएंस का जो रूट होता है उसी को हम क्या बोलते हैं स्टैंडर्ड डेविएशन यस डी तो आएगा निकालने के लिए जी सर आ और जाएगा लास्ट क्वेश्चन में n दिया है e of x दिया वेरिएंस ऑफ x करना है उसी तरीके से तो बेटा यहाँ पर हमारा पूरा सिलेबस खत्म होता है तालियां हो जाएंगे जरूर का कुछ हलकटों ने बहुत धीरे से बजाई है ठीक है चलिए बेटा ये सिलेबस खत्म तुम्हारा मेरा काम खत्म अभी ठीक है बाय बाय Thank you, Sul. बाय बाय नेक्स्ट